जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले, गावागावावरून तांड्यावरून गावागावावरून स्वेच्छेने आज लोक आली। काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले। मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। या गरमीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे हे इंजिन आहेत, आता ते प्रणितीताईंनाच इंजिनमध्ये बसवणार। मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे घटक पक्ष आहेत भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे। ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत, कारण का 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही। त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता, आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे। तिथे शेतकरी मरतोय, तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत, तिथे पाणी नाही आहे सोलापुरात, तीव्र टंचाई नाही आहे ना, एवढंच सुचतं। आता जनता ऐकून घेणार नाही आहे। जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात।